सप्रेम जय महाराष्ट्र. या भारतातल्या तरुणाईचं, या विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्ली येथे जंतर मंतरला सुरू होतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे माजी आणि लाडके मुख्यमंत्री, त्यांचा आदेश होता शिवसेनेच्या सगळ्याच अंगीकृत शाखेच्या वतीनं त्या आंदोलनाला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि पाठिंबा जाहीर झाला. महाराष्ट्रातून, देशभरातून, जगात ज्या ज्या ठिकाणी मराठी मनाचा माणूस, शिवसेनेला मानणारा, त्या विचारधारेला मानणारा माणूस, तो जगभरातून पाठिंबा त्या आंदोलनासाठी देत होता. 22 आणि 23 तारखेला आम्ही सुद्धा उत्तर अहिल्यानगरचे सगळे निष्ठावंत कडवट शिवसैनिक, काही पदाधिकारी आम्ही जंतर मंतरवर पोहोचलो. 2 दिवसांचा अनुभव मी आज आपल्या सगळ्याच माझ्या मित्रांसोबत आज मी शेअर करणार आहे. अनुभव इतका कटू आला, इतका वाईट अनुभव आला. जी तरुणाई खऱ्या अर्थानं त्या तरुणाईला अभ्यास करून देशाचं भविष्य घडवायला पाहिजे, त्या तरुणाईला मी अक्षरशः रात्री रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी बसलेलं बघितलं. रात्री उशीर झाला म्हणून कुठंही झोपलेलं बघितलं. मग ती पोलिसाची व्हॅन असेल, त्या पोलिसाच्या व्हॅनच्या टायरला, त्या व्हीलवर डोकं टेकून तिथं झोपताना बघितलं. इतकी वाईट परिस्थिती तरुणांची केली. सोशल मीडियावर आपण सगळे घर बसल्याचे बघत होतो का तरुणांकडून पोलिसांना मारहाण होत होती. हे सगळं चुकीचं आहे. या उलट पोलिसांकडूनच तरुणांना प्रचंड प्रमाणात मारहाण झाली. ज्या तरुणांना मारहाण झाली त्या तरुणांना मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून आलो. त्यांच्या अंगावरच्या जखमा मी बघून आलो. त्यांच्या यातना, त्यांचं म्हणणं जे मीडियासमोर मांडत होते ते सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघितलं. सोशल मीडिया कशी हॅक करायची, न्यूज चॅनल कसे विकत घ्यायचे, न्यूज चॅनलच्या माध्यमातून कसं चुकीचं पसरवायचं, हे 2014 नंतर जे भाजपाने केलं ना, त्याचा अतिरेक आम्हाला 22-23 तारखेला दिसला. ज्या ज्या ठिकाणी गोदी मीडिया होती त्या त्या ठिकाणी त्यांची ती चर्चा सुद्धा मी काही कानुसार घेत होतो. कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं तरुणच इथं पोलिसांना मारतायत, तरुणच पत्रकारांना मारतायत, अशा पद्धतीनं चुकीचा मेसेज देशात, जगात पोहोचवण्याचं काम या गोदी मीडियाकडून चालू होतं. पण आम्ही आखो देखे, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं तशी कुठलीही परिस्थिती नव्हती. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं, जंतर मंतरवर अनेकांच्या भेटी झाल्या. जिथं आपसात आम्ही महाराष्ट्रीयन, आपसात मराठी जर बोलत असू तर कोणी मराठी माणूस चालला असेल तो थांबायचा. एक वृद्ध मला भेटला 22 तारखेच्या रात्री 1:30 वाजता. काका तुम्ही कुठून आलात? तर काकाने सांगितलं मी साताऱ्याचं आहे. तर काका काय करतात तुम्ही? काय माझा कपड्याचा व्यवसाय म्हणजे छोटासा. म्हटलं मग तुम्ही का आला तिथं आंदोलनाला? तुमचा मुलगा, तुमची नात कोणी नीटची परीक्षा दिली का? कोणी MBBSला, BMSला आहेत का? इंजिनिअरिंगला कोणी आहे का? माझ्या घरात तसं कोणीच नाही आहे. म्हटलं काका तुम्ही एवढं लांब का आलेत? मग साताऱ्यावरून दिल्लीला फक्त बघण्यासाठी आलेत का? मग त्या वृद्धानं मला सांगितलं, म्हणे भाऊ, ज्या दिवशी नोटबंदी झाली, ज्या दिवशी आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडला, त्या दिवसापासून व्यापाराचं वाटोळं झालं. मला तेव्हा बोलायला संधी नव्हती, पण 12 वर्षानंतर खऱ्या अर्थानं मला बोलायला संधी मिळाली. मला यांना विरोध इतका प्रचंड प्रमाणात होतोय, कारण हा प्रत्येक विरोध मोडून काढायचे. म्हणून मी 12 वर्षानंतर नोटबंदीनं माझं जे नुकसान झालं, माझ्या महाराष्ट्राचं झालं, माझ्या देशाचं झालं, त्याला विरोध करण्यासाठी आता मला इथं संधी मिळाली म्हणून मी इथं आलोय. म्हणजे नोटबंदीमुळं त्या वृद्ध काकांचं नुकसान झालेलं होतं, त्यांचा व्यापार रस्त्यावर आला, त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं, म्हणून तो माणूस तिथं विरोध करण्यासाठी, 2 शब्द रागाचे व्यक्त होऊन समाधान करण्यासाठी, दिलासा मिळवण्यासाठी तो त्या ठिकाणी आलेला होता. म्हणजे असे सुद्धा सगळे लोक आले होते का ज्यांचा मुलगा घरातला कोणी जरी नसला, पण ही भाजपाची नालायकपणा करते ना. नोटबंदी असेल, GST असेल, अनेक धोरणांची चुकली, त्याच्या विरोधात सगळा जनसागर दिल्लीला जंतर मंतरवर लोटला होता, उसळला होता. या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा मी 2 दिवस रात्र फिरलो, अनेक तरुण मला त्या ठिकाणी आढळले जे उच्च घरातले
किंवा जे डायरेक्ट खोपटात सुद्धा राहतात, झोपडपट्टीत राहतात, ते सगळे तरुण एका बाजूला लाखोंचा येणारा तरुणांचा जनसागर आणि त्यांच्याकडून होणारा जो कचरा आहे, शक्यतो तरुण कचरा पेटीत टाकतो, कारण कचरा पेट्या सुद्धा ओसंडून वाहत होत्या. मग खाली पडणारा कचरा, इतर ठिकाणी होणारा कचरा, चांगले चांगले विद्यार्थी जे BMS डॉक्टर असतील, MD असतील, MS असतील, इंजिनियर्स असतील, मोठमोठ्या पोस्टला असतील, किंवा शिक्षण घेत आहेत, किंवा नीटच्या परीक्षा दिल्या आहेत, किंवा काही 10वीला असतील, 12वीला असतील, असे सुद्धा विद्यार्थी, मुली सगळेजण त्या ठिकाणी कचरा साफ करत होते. अक्षरशः जाळी करून, हातांची एक रिंग करून आतमध्ये कचरा साफ करण्याचं काम चालू होतं. टप्प्याटप्प्याने ते लोक पुढे चालत होते. अतिशय शिस्तप्रिय, शिस्तीचं पालन करून त्या ठिकाणी ते आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाची बदनामी या गोदी मीडियाने केली. खऱ्या अर्थानं मुंबई तक आणि साम TV या दोघांचे जे रिपोर्टर होते, जे कॅमेरामॅन होते, यांची मनापासून आभार मानेल. कारण त्यांनी, आम्ही जे डोळ्यांनी बघितलं ती सत्यता त्यांनी 100% त्यांच्या मीडियाच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवली. अतोनात हाल विद्यार्थ्यांचे झाले. अक्षरशः मोदी साहेब, आपण काल रात्री 1:30-2 वाजता मीडियावर आलात, दोस्तो, माय फ्रेंड, वटणीवर आलात ना आपण, आणि त्यातून आपला भामटेपणा दिसून येतो. अहो, ज्या तुमच्या पोलिसांना, ज्या तुमच्या आर्मीनं किंवा तुमच्या RSSचे गुंड असतील, अक्षरशः काठीला खिळे लावून ते खिळ्याचे वार तरुणांवर केलेत, ते आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेत. पहिले वार करायचे आणि रात्री माय फ्रेंड म्हणायचं. खरंच अंगी असावा भामटेपणा तुमच्यासारखा. पहिले बुक्की मारायची आणि पुन्हा प्रेमाने गोंजराला बघायचं. आता हे शक्य नाही, कारण 2014 पासून तुम्ही वेळात काढलंय धर्माच्या नावाखाली. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेशराईज केलं मतदारांना आणि तुम्ही सत्ता मिळवली. आज आनंद त्या गोष्टीचा आहे आणि दुःख पण तितकंच आहे. या नीटच्या पेपर फुटीमुळे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. आत्महत्या तर केल्याच, पण त्या कुटुंबावर आज काय भीती आहे मोदी साहेब? तुम्ही फक्त सोशल मीडियावर आज तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवर येऊन तुम्हाला व्यक्त व्हावं लागलं, पण तुम्हाला तितकी लाज वाटली पाहिजे. 22 तरुणांनी आत्महत्या केल्यात. महिना दीड महिन्यापासून तरुण उपोषणाला बसलं. सोनम वाकचूक, खऱ्या अर्थानं त्या माणसाने उपोषण केलं, पाणी सुद्धा पिलं नाही, जीवावर बेतलं त्या माणसाच्या. अभिजित दिपके, खऱ्या अर्थानं मनापासून अभिजित दिपकेचे मी मनापासून आभार मानतो. अभिजित दिपकेला साथ देणारी सगळी तरुणाई आणि जे सगळे पालक ज्यांनी सगळ्यांनी साथ दिली, त्या पालकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. काय किती सोसलं त्या तरुणांनी. त्या जंतर मंतरच्या मैदानावर जर स्वतः माणूस त्या ठिकाणी असताना तर अंगावर आजही शहार येतात. काय त्या विद्यार्थ्यांची हाल झालीत, हाल केलीत. सुरुवातीला तर पाण्याच्या बॉटल सुद्धा मिळू दिल्या नाही, पण या देशभरातून, जगभरातून चांगले चांगले लोकांनी, जे मोठे व्यापारी असतात त्या लोकांनी, भाजपाचे सुद्धा काही असतील व्यापारी मोठे दिग्गज, त्यांनी सुद्धा ते तरुणांची हाल त्यांना बघवली नाही. कारण ते जुन्या भाजपाच्या विचारांचे असणार आहेत, नवीन भाजपाच्या विचाराचे नसणार ते. त्यांनी सुद्धा पिझ्झापासून, चपाती भाजीपासून, ब्रेड पावपासून, पाणी, एनर्जी कोल्ड्रिंक्स असेल, फ्रुटी वगैरे, हे सगळं पाठवण्याचं काम, ट्रका भरून माल, ट्रका भरून खाद्य पाठवलं खाण्यासाठी, पाण्याच्या बॉटल्स आल्या. याचा अर्थ मोदीजी असा आहे, आपल्याला प्रचंड विरोध आहे. आता पुढचं आंदोलन असं असावं. मी तर स्वतः त्या आंदोलनामध्ये उतरणार, किंवा अभिजित दिपकेला सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो, दादा, आता तुम्ही सगळी तरुणाई, इथून पुढचं वोटिंग हे EVM मशीनवर न होता ते आता बॅलेट पेपरवर झालं पाहिजे. हा फक्त आजचा तुमचा एक ट्रेलर आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, अजून तो पुढे मोदींचा राजीनामा घ्यायचा आहे, अजून अमित शहाचा राजीनामा घ्यायचा आहे, तुमच्या भाजपाच्या महायुतीच्या सत्तेचा राजीनामा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर EVM मशीनवर नको आता वोट, आता सरळ आणि सरळ बॅलेट पेपरवर. अशा मागण्या अभिजित दिपके तुम्ही करा
आम्ही सुद्धा आता शिवसेनेच्या वतीनं सुरुवात करणार, आंदोलनाला सुरुवात करणार, आमरण उपोषणाला सुरुवात करणार. बॅलेट पेपरवरच आता इथून पुढचं मतदान झालं पाहिजे. लबाडी करतात, ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग असतं यांचं. आज त्या जंतर मंतरवर अनेक पोलीस असतील, आर्मी असतील, त्यांनी सुद्धा खूप मदत विद्यार्थ्यांना केली. पण काही RSSचे भाजपचे गुंड पोलिसांचा वेश करून, कुठल्याही त्यांना नेमप्लेट नव्हती ते सुद्धा आम्ही बघितलं, नेमप्लेट नसताना तो हातात काठी घेऊन तो विद्यार्थ्यांवर वार करत होता. वाईट वाटत होता. आम्ही काहींना अडवण्याचा प्रयत्नही केला. जंतर मंतरवर देशातले नव्हे तर अनेक जगातून बऱ्या मोठ्या मोठ्या शहरातून, इतर देशातल्या, त्या तिथली तरुणाई सुद्धा जंतर मंतरवर आलेली होती या तरुणाईला सपोर्ट करण्यासाठी, प्रोटेस्ट करण्यासाठी. घरी बसूनही जनतेनं सपोर्ट केलाय. आज जरी दिल्लीला यायला घरच्यांना, जे घरात बसून होते त्यांना यायला जमलं नाही, आर्थिक परिस्थिती असेल, वेळ नसेल, अनेक कारणं असतील, पण आज त्यांच्या मनामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी या महायुतीच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये कलह निर्माण झालाय. येत्या काळात निश्चितच प्रत्येकाच्या मनात आता मतांतर झालंय. नकोय, परिवर्तन केलं पण ते अंगलट आलं. आंदोलन सुद्धा करायचं नाही. म्हणजे मोदींच्या घरासमोर राहुल गांधी यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचा प्रयत्न केला तर त्यांना सुद्धा तुम्ही उचलून जेलमध्ये टाकलं. चर्चा करा, चर्चा तर केलीच पाहिजे, पण ज्या विषयासाठी आंदोलन चालू आहे, तरुणांचं चालू आहे, का तुम्ही पहिले धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, मग चर्चेला बसा. त्याच्यात महिना घातला तुम्ही. विद्यार्थ्यांचा महिना त्या ठिकाणी त्यांचा वेळ वाया घातला, अभ्यासाचा वेळ वाया घातला, त्यांचा शिक्षणाचा, त्यांचा अभ्यास करण्याचा सगळा वेळ तुम्ही वाया घातल्यानंतरही तुम्ही फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देतात. लाज वाटली पाहिजे. तुम्ही खऱ्या अर्थानं सत्ता सोडली पाहिजे, जर खरंच तुम्हाला लाज असेल तर. पण हलकटपणा तुमच्या अंगाशी असल्यामुळं तुम्ही तरी सोशल मीडियावर येतात आणि वेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, बिनलाजासारखे वेगळे स्टेटमेंट देतात. आणि जाऊन बघा, हजारो विद्यार्थ्यांना जखमा झाल्या आहेत. अतिरेकीत कधी बेशरम तो सदाभाऊ खोत नालायक अतिरेकी म्हणतो विद्यार्थ्यांना. न्याय हक्कासाठी, स्वतःचा हक्क मागण्यासाठी जर तो रोडवर येतो, जंतर मंतरवर येतो, तर तुम्ही त्याला अतिरेकी म्हणतात का? तुमच्या घरात मुलं नाही आहेत? जर तुमचे मुलं मोठे झाले, त्यांना मुलं होणार नाही असतील तर ते मोठे होणार नाही, ते नीटच्या परीक्षेपर्यंत जाणार नाही, ते अतिरेकी आहेत का? या सगळ्या जीवन प्रवासामध्ये माझी सुद्धा मुलगी प्रगती, आज BMS ला मी तिला महाराष्ट्राच्या बाहेर भोपाळमध्ये शिकायला टाकलं. ऐन कोरोनाच्या काळामध्ये नीट झाली. त्यावेळेस विद्यार्थ्यांचे अनेक हाल झाले. घर बसून सगळे क्लासेस त्यांना ऍडजस्ट करावे लागलेत. त्यात नीटचे पेपर दिलेत. दिल्यानंतर क्वालिफाय असताना सुद्धा महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी नामवंत कॉलेजमध्ये गेलो. 30 ते 40 लाख रुपये BMS साठी डोनेशन. लाज वाटली पाहिजे. भोपाळला मी IAS कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं, तिथं मला 1 रुपये सुद्धा डोनेशन लागलं नाही. धंदा करायला बसलेत महाराष्ट्रामध्ये. 30 ते 40 लाख रुपये, यंदा तर 50 लाख रुपये डोनेशन BMS साठी. मग या देशाचा मुलगा केव्हा डॉक्टर होणार हो? ज्यांची होण्यासारखी परिस्थिती आहे, पण ज्यांची परिस्थिती नाहीये, पण तो डॉक्टर होऊ शकतो. खऱ्या अर्थानं अशाचं काय नशीब म्हणायचं? राजकारण महाराष्ट्राचं, या देशाचं अतिशय खालच्या पातळीवर गेलंय, हे आजच्या या आंदोलनात दिसून आलं. पण मी मनापासून पुन्हा एकदा अभिजित दिपके, त्याच्या संघ असणारे सगळे आंदोलन करते, त्यांना पाठिंबा देणारे सगळे पालक, सगळ्यांचा खऱ्या अर्थाने विजय झाला. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. पण अजूनही उपोषण संपू द्यावं नाही. अजून खूप राजीनामे घ्यायचे, त्यांना सत्तेतून बाहेर आणायचं आहे. आणि यांनी देशाचं वाटोळं केलं. या सगळे असे माझे अनुभव होते. प्रचंड अनुभव घेतला. तिरंगा घेऊन सगळेजण कुठल्याही
पक्षाचा झेंडा कोणाच्या हातात दिसला नाही, कुठल्याही पक्षाचं कोणी तिथे चर्चा केली नाही, सगळ्यांच्या हातात तिरंगा होता. सगळी तरुणाई त्या ठिकाणी देशभक्ती गीत लावले जात होते, त्यावर सगळेजण नाचत होते. कारण पोटात जरी काही नसलं पण एक आनंद होता, आपण उपोषणाला बसलोय आज या जुलमी सरकारच्या विरोधात. आज न उद्या आपल्याला न्याय मिळणार आहे. प्रत्येक जण तिरंगा घेऊन नाचत होता आणि काठ्या झेलत होता, अंगावर वार झेलत होता, पण तरी त्याला तो तिरंगा सोडला नाही. असे आपले भारताचे तरुण आहेत. या तरुणाईला सलाम, मनापासून मी सलाम करतो. खूप वाईट आलेला अनुभव आणि त्या उलट विद्यार्थ्यांवर झाला अन्याय, पण तोच अन्याय या मोदी मीडियानं उलट जनतेपर्यंत चुकीचा पोहोचवला. या उलटच या RSSच्या गुंडांनी पोलिसांनी, जे खरोखर पोलिसही नव्हते, नंबर त्यांच्या नावावर नेम प्लेटही नव्हत्याच खऱ्या अर्थात, तिथं यांनी अत्याचार केले, प्रचंड प्रमाणात अत्याचार केले. हे असं आहे भाजपचं सरकार. कारण आम्ही सगळं आमच्या डोळ्याने बघितलं. जे युट्यूबर्स होते, निखिल वागळे सरांसारखे, यांनी खरी सत्यता मांडली. त्यांच्यामुळे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचलं. आता उद्या मुंबईमध्ये 26/7/2026 शिवतीर्थावर सकाळी 10 वाजता तरुणाईचा विराट मोर्चा त्या ठिकाणी येणार आहे. मोठं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. जरी राजीनामा झाला तरी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव साहेब आणि राज साहेबांनी सांगितलं, उद्याची रॅली होणार म्हणजे होणार, तिरंगा रॅली होणार. मी सगळ्याच पक्षातील तरुणांना, ज्यांच्या घरामध्ये विद्यार्थी, त्यांनाही आव्हान करतो, पालकांना आव्हान करतो, आपल्या भविष्यासाठी, आपल्या तरुणाच्या भविष्यासाठी, वैयक्तिक आपल्या स्वतःसाठी आपण मुंबईकडे यावं, रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या देशाचं भविष्य वाचवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.